नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहताय लोकशाही मराठी। मी आता काश्मीरमध्ये नाही आहे, कारण काश्मीरमध्ये सफरचंद पिकतात आणि हे आहे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर। इथं सफरचंदाची शेती पिकली जाते। महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात पसरणी गावामध्ये एका शेतकऱ्याने या ठिकाणी 2 एकर परिसरामध्ये सफरचंदाची शेती फुलवली आहे। जिथं गहू बाजरी देखील व्यवस्थित येऊ शकत नाही, अशा डोंगराच्या पायथ्याला पसरणीमध्ये बापू भिलारे नावाच्या शेतकऱ्यानं ही सफरचंदाची शेती पिकवलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय या परिसरातील असणाऱ्या या संपूर्ण 2 एकर परिसरातील असणारी ही सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणात फुलली आहे। आणि ही फुललेली शेती आणि सफरचंदाची शेती जणू काही काश्मीर, शिमला, कुलू, मनाली, जम्मू काश्मीर, श्रीनगर आणि अशाच परिसरामध्ये ही शेती पाहावयास मिळते। तशाच सारखी शेतीची सफरचंदाची शेती आता या वाई तालुक्यातल्या पसरणीमध्ये या ठिकाणी आहे। आपण थेट बातचीत करणार आहोत याच सफरचंदातल्या ज्यांनी हा मळा फुलवलेला आहे त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आपण सफरचंदाची शेती फुलवलेली आहे, जिथं खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, अशा ठिकाणी आपण सफरचंदाची शेती फुलवली आहे। कसं परिश्रम घेतले, काय घेतले, संपूर्ण नाव सांगा। माझं नाव राजेंद्र अरविंद भिलारे, मुक्काम पोस्ट पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा। सफरचंदाची शेती करण्याचं असं माझ्या डोक्यात आलं की आपलं मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वर पाचगणीमध्ये मोडतं, त्यामुळं माझ्या डोक्यात विचार आला की म्हणलं आपल्या तर का नाही पिकणार। त्यासाठी मी डेअरिंग करून सफरचंदाची शेती केलेली आहे। 2 एकर माझं सफरचंद लावलेलं आहे। एका एकरात माझे 600 रोपं बसलेली आहेत। एकंदरीतच याला किती खर्च आला, कसे कष्ट आहेत त्याचे, काय काय तुम्ही नियोजन केलं, किती वर्षापूर्वी ही सफरचंदाची शेती लावली? या सफरचंदाच्या शेतीला बरोबर आता मेमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील। आमच्या ताई साक्षी काळे यांनी या रोपांचे मला मार्गदर्शन करून मला ही रोपं दिली आणि मी ही रोपण लागवड इथं करून मी अशी यशस्वी केलेली आहे। आता याचा तोडा झालाय का, म्हणजे कसं आता सुरुवात करणार आहे याच्या? अजून 15 दिवसांनी ही बाग आपली हार्वेस्टिंगला येईल, त्यामुळे मी आज अशा पद्धतीनं आज मिनी काश्मीर आपल्या भागाला बोललं जातं। आता मिनी काश्मीरमध्ये तुम्ही सफरचंद लाल लाल रसदार असे सफरचंद पिकवलेले आहेत। हो हो हो। काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांना मी असा सल्ला करेन की जे काश्मीरमध्ये येते तेच आपल्या इथं पण येऊ शकतं, फक्त तुम्ही जर प्रयत्न केले तर त्याला 100% यश येणार, 100%। आणि शेतीतून तुम्हाला जास्त प्रमाणात फायदा होणार, त्यामुळे सर्वांनी सफरचंदाच्या शेतीकडे जर वळला तर चांगलं होईल। काय नाव आहे तुमचं, काय सांगाल? मी माधुरी यादव, राहते बावधनमध्ये। तर बापू भिलारे यांनी जेव्हा शेती पिकवली होती ते आम्हाला समजलं, त्याच्यानंतर आम्ही त्यांना इंडिया ॲग्रो कंपनीचे प्रोडक्ट दिले, ग्रो मॅजिक ओलिप आणि MI स्प्रे, त्याच्यावरतीच त्यांना हा रिझल्ट आलेला आहे। एकंदरीतच तुम्ही सफरचंदाची शेती ज्यावेळी त्यांची बघितली त्यावेळी तुम्ही त्यांना नेमकं काय काय मार्गदर्शन केलं? त्यांना आम्ही सांगितलं होतं सुरुवातीला की फवारणी आपल्या ह्याची करा म्हणून, आणि भूअस्त्र टाकायला सुद्धा सांगितलं होतं। तर त्यांनी सगळं त्याप्रमाणे केलं आणि आपलं ओलिप, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे याची फवारणी पण त्यांनी केली। मग त्याचा परिणाम की त्यांच्या ह्याला फुलधारणा पण लवकर झाली आणि फळं पण आली। किती दिवसात दर ह्याच्यामध्ये सफरचंदाची वाढ होते असते, काय होत असते? 3 महिन्यामध्ये। तर त्यांना 3 महिन्यामध्येच हा रिझल्ट आला। नमस्कार, मी आसिम, BSc ॲग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा मी विद्यार्थी। आज पसरणी भागात असलेल्या भिलारे साहेब यांच्या बागेत, आज सफरचंदाच्या बागेत मी आज एक अभ्यासक्रम, प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी या शेतामध्ये आलो। तर या ठिकाणी मी पाहिलं की खूप उत्कृष्टपणे या ठिकाणी सफरचंदाची शेती ते करत आहेत। तर टेक्निकल नॉलेज असं या शेतीचं म्हणलं तर सगळ्यात पहिले अण्णा नावाची व्हरायटी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावलेली आहे, ज्या 599 अण्णा नावाची व्हरायटी या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात आधी 3x3चा खड्डा काढून त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे खतं असतात, त्याचबरोबर जे खतं झाडांसाठी लागतात ते त्यांनी टाकून त्यांची शेती फुलवली आहे चांगली।
आणि ही एक अशी व्हरायटी आहे जी 40 ते 45 डिग्री सेल्सिअसमध्ये पण त्याला सफरचंद येऊ शकतात. आणि आता हा जो सफरचंद आहे तो 10 ते 15 दिवसात हार्वेस्टिंगला नक्कीच येईल. जी सफरचंद जम्मू काश्मीर, कुलू, मनाली त्याचबरोबर शिमला या ठिकाणी होत असते, तशाच पद्धतीची सफरचंदाची बाग महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणी, वाई तालुक्यात आता फुललेली आहे. पसरणीच्या माळावर बापू भिलारे या नावाच्या शेतकऱ्यानं सफरचंदाचा मळा फुलवलेला आहे. आता 15 दिवसात सफरचंद काढणीला वेग येणार आहे. तब्बल एका एकरामध्ये 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पादन बापू भिलारे यांनी घेतलेलं आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.